AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता IVF मध्ये वापरलं जात आहे. नमस्कार, मी डॉक्टर शेखर आमले. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक अल्गोरिदम असतो ज्याच्यामध्ये एका विशिष्ट सिच्युएशन मध्ये तुमचा मेंदू कसा ऍक्ट होतो याची अंगाने हजारो प्रॉब्लेमच्या अनुषंगाने एक अल्गोरिदम तयार केला जातो आणि त्याप्रमाणे ठरवलं जातं की या सिच्युएशन मध्ये वागायचं कसं. इन्फर्टिलिटी मध्ये AI हे अत्यंत उपयुक्त आहे. राईट फ्रॉम इन्फर्टिलिटीचं डायग्नोसिस ते त्याचा ट्रीटमेंट म्हणजे कुठला प्रोटोकॉल तुम्हाला द्यायचा, अँटागोनिस्ट प्रोटोकॉल द्यायचा की लॉंग अगोनिस्ट प्रोटोकॉल द्यायचा, इथपासून ते ओव्हम पिकअपचं टायमिंग, ट्रिगर आणि त्यानंतर तयार झालेले एम्ब्रियो याची क्वालिटी, त्याचं ग्रेडिंग सुद्धा AI केलं जातं आणि त्याच्या ग्रेडिंग नुसार हे एम्ब्रियो जे आहेत ते तुम्हाला कधी ट्रान्सफर करायचे, तिसऱ्या दिवशी का 5व्या दिवशी, हे तुमच्या सगळ्या आधीच्या हिस्ट्रीवरनं, आधीच्या तुमच्या बिहेवियरवर असणं, हे सगळ्यावरनं ठरवलं जातं. आणि ज्या वेळेस एका मेंदूऐवजी 1000 मेंदू ज्यावेळेस काम करत असतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एका स्पेशालिस्टच्या नजरेखालून किंवा त्याच्या सुपरविजन खाली वापरलं जातं, त्यावेळेस त्याचा रिझल्ट जो आहे नक्कीच चांगला मिळतो.